नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, आरती एस यांनी मांडलेला एक सुंदर विचार आजच्या आनंदी कट्ट्यावरून तुमच्याशी शेअर करते. आपल्या आयुष्यात, समाजात, अवतीभवती रोज अनेक अशा गोष्टी घडत असतात की काही वेळेस त्या ऐकल्यानं, बघितल्यानं आपल्याला प्रचंड राग येतो. पण रागात स्वतःवरचं नियंत्रण गमावणं, रागात अपशब्द बोलणं, एखाद्यावर हात उचलणं हे चुकीचं आहे. आपण दुसऱ्यांच्या वागण्यावर, कृतीवर नाही नियंत्रण ठेवू शकत, सामाजिक व्यवस्था नाही बदलू शकत, पण आपण आपल्या मनाचं, भावनांचं, विचारांचं व्यवस्थापन करून आपल्या कृतीवर नियंत्रण नक्कीच ठेवू शकतो आणि समोर जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे तिला नक्कीच शांतपणे हाताळू शकतो. गौतम बुद्धांनी म्हटलंय ना, जर जळण्यासाठी काहीच नसेल तर पेटलेली काडीसुद्धा विझते आणि तेल ओतल्यावर ओलं गवतसुद्धा जळतं. बघा ना, आपल्या मनाप्रमाणे गोष्टी घडल्या नाहीत की आपल्याला राग येतो, चिडचिड वाढते. पण राग आल्यावरही शांत राहून, मौनानं आपण आपली आणि समोरच्या माणसाचीही मनस्थिती बदलून परिस्थितीत चांगले, सकारात्मक बदल घडवून आणूच शकतो. मग आज विचार करूया या गोष्टीवर आणि आपल्या रागावर आपणच नियंत्रण ठेवायचा प्रयत्न करूया. मग बघा कसे सकारात्मक बदल घडत जातात ते. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.